पहिल्या व्हिडिओमध्ये आपण सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी प्रिन्सिपल बघितला होता आणि आज या व्हिडिओमध्ये आपण ओपन क्लोज प्रिन्सिपल जो सॉलिड प्रिन्सिपलचा दुसरा पार्ट आहे तो आपण बघणार आहे. तर ओपन क्लोज प्रिन्सिपल म्हणजे काय? तर क्लास जो असतो तो आपला तो ओपन फॉर एक्सटेन्शन असतोय आणि क्लोज फॉर मॉडिफिकेशन. तर याचा सिंपल अर्थ काय आहे? ओपन फॉर एक्सटेन्शन आणि क्लोज फॉर मॉडिफिकेशन म्हणजे तर सिंपल एका एक्झाम्पलद्वारे आपण समजून घेऊया. तर समजा सिंपल एक्झाम्पल म्हणजे आपल्याकडे एक सिंपल एम्प्लॉय क्लास आहे. ऑलरेडी आपण हा सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी मध्ये बघितला होता. ओपन क्लोज मध्ये एक सिंपल एक नवीन रिक्वायरमेंट जे आहे ते समजून घेऊया आणि त्याच्या अकॉर्डिंग जे आहे ते आपण इम्प्लिमेंटेशन यामध्ये करू. तर समजा रिक्वायरमेंट अशी आहे की समजा आपल्या कंपनीमध्ये जे एम्प्लॉय आहेत ते मल्टिपल टाईपचे एम्प्लॉय आहेत. समजा काही एम्प्लॉय असतील ते फुल टाइम एम्प्लॉय असतील, तर काही पार्ट टाइम एम्प्लॉय असतील. तर त्याच्या अकॉर्डिंग समजा फुल टाइम एम्प्लॉयला पर आवर जे आहे $10 कंपनी देते आणि जे पार्ट टाइम एम्प्लॉय आहेत त्यांना $5 जे आहे ते अमाऊंट देते. तर त्या केसमध्ये तुम्हाला जे इम्प्लिमेंटेशन आहे ते इथं अचीव करायचं आहे. तर ही सिंपल जी रिक्वायरमेंट आहे ती आपण इम्प्लिमेंट करून बघूया. म्हणजे समजा आता एम्प्लॉई आहे, जर समजा एक डायरेक्टली ही जर रिक्वायरमेंट आपण इम्प्लिमेंट करायला घेतली तर सिम्पली आपण काय करतोय की सेव्ह मेथड आहे आणि इथे एक आपण इनम घेतोय पब्लिक इनम EMP टाईप आणि यामध्ये दोन व्हॅल्यू असतील आपल्याकडे. एक म्हणजे फुल टाइम एम्प्लॉई आणि दुसरा जे आहे तो पार्ट टाइम एम्प्लॉई साठी. आणि सेम वेने इथे एम्प्लॉई क्लासमध्ये आपण दोन प्रॉपर्टी घेणार आहे. त्या दोन प्रॉपर्टी कशासाठी? तर सिम्पली एक जी आहे ती पहिली स्ट्रिंग स्ट्रिंग यामध्ये आपण एम्प्लॉई टाईप जो आहे तो घेणार आहे एम्प्लॉई टाईप. आणि दुसरी प्रॉपर्टी जी आहे ती सिम्पली आपण डबल आणि टोटल वर्कड हवर्स. तर या दोन प्रॉपर्टी घेतल्या. आता सिम्पली आपण काय करू शकतोय, आता एम्प्लॉई फायनान्शियल क्लासमध्ये सध्या कॅल्क्युलेट पे मध्ये लॉजिक नाहीये, तर सध्या आपण इथे लॉजिक ऍड करू शकतो. जर समजा इफ एम्प्लॉई डॉट एम्प्लॉई टाईप एक्झॅक्टली इक्वल टू जर असेल एम्प्लॉई डॉट EMP डॉट फुल टाइम डॉट टू स्ट्रिंग, तर या केसमध्ये काय करायचं आपल्याला रिटर्न करायचं आहे जे टोटल वर्क्स आवर आहेत म्हणजे एम्प्लॉई डॉट टोटल वर्क आवर इंटू 10 ने. आणि सेम वे सेम कंडिशन, फक्त यामध्ये आपण पार्ट टाइम साठी पार्ट टाइमच्या केसमध्ये टोटल हवर्स इंटू 5 हे जे लॉजिक आहे ते अप्लाय केलं आहे आणि सिम्पली जी डिफॉल्ट केस आहे ती रिटर्न जे आहे ते रिटर्न करते 0. तर हे जे लॉजिक आहे हे आपण ऍड केले या सध्या बिझनेस लॉजिक नुसार. आणि सेम हेच जर आपण ऍक्सेस करत असेल प्रोग्राम रन करून जर बघायचं असेल तर सिम्पली आपण या केसमध्ये काय करतो, एम्प्लॉय नावाचं एक ऑब्जेक्ट करूया एम्प्लॉय इक्वल टू न्यू एम्प्लॉई. आणि इथे एम्प्लॉय टाईप जो आहे तो एम्प्लॉय डॉट EMP टाईप डॉट फुल टाइम साठी आणि टोटल हवर्स जे आहेत ते आपण इथे समजा 10 ऍड केले. तर इथे हे डॉट टू स्ट्रिंग करायचं आपल्याला. फुल टाइम साठी केलं होतं सेम पार्ट टाइम साठी आपल्याला करायचं. आणि पार्ट टाइमच्या केसमध्ये पण सेम तो जो एम्प्लॉय आहे तो 10 तास त्याने काम केलेलं आहे. तर या केसमध्ये एम्प्लॉय हा जो आहे हा फुल टाइम एम्प्लॉय आहे आणि हा जो एम्प्लॉय हा पार्ट टाइम एम्प्लॉय आहे. तर या केसमध्ये मी डायरेक्टली आता एम्प्लॉय फायनान्शियल जो क्लास आहे आपला ज्यामध्ये आपण लॉजिक लिहिले आहे मेथडचं, त्याचा ऑब्जेक्ट करायचा एम्प्लॉय फायनान्शियल इक्वल टू न्यू एम्प्लॉय फायनान्शियल. ती जी मेथड आहे कॅल्क्युलेट पे नावाची त्याला आपण एम्प्लॉय FT हा जो व्हेरिएबल आहे तो डायरेक्टली आपण पास करतोय आणि डायरेक्टली जी व्हॅल्यू येते कन्सोल डॉट राईट लाईन आणि याच्यामध्ये जी कॅल्क्युलेटेड हवर्स असतील, आता समजा हे कॅल्क्युलेटेड हवर जे आहेत मी इथे स्टोअर करतोय टोटल हवर्स इक्वल टू आणि हा जो व्हेरिएबल आहे तो आपण समजा इथे प्रिंट केला. तर या केसमध्ये जे फायनल आउटपुट जे आहे ते सिम्पली 100 येणार आहे, कारण आता एम्प्लॉय टाईप जो आहे तो फुल टाइम आहे आणि टोटल हवर म्हणजे 10 तास काम केले त्याने आणि प्रत्येक तासाला त्याला म्हणजे $10 मिळतात. तर 10 into 10 100. तर या केसमध्ये जर आपण हा ऍप्लिकेशन रन केला आणि जर ह्याचं आउटपुट बघितलं तर ते 100 येईल. ओके, जर तुम्ही इथे बघू शकता त्याचं जे आउटपुट आहे ते 100 आले. आणि जर पार्ट टाइम एम्प्लॉयचा क्लास पाठवला तर त्या केसमध्ये ते 50 येईल. तर ही जी रिक्वायरमेंट आहे सध्या हे आपण इथे अप्लाय केले. म्हणजे जर त्या बिझनेसच्या लॉजिकनुसार जर अप्लाय करायला सांगितले तर अशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो. पण समजा जर आता या केसमध्ये नवीन एखादा जर एम्प्लॉय टाईप आला, म्हणजे हा जो क्लास आहे सध्या आपण इम्प्लिमेंट केलाय, पण समजा इन फ्युचरमध्ये सध्या एम्प्लॉय टाईप जो आहे तो फुल टाइम आणि पार्ट टाइम आहे. समजा नवीन जर एम्प्लॉय एखादा आला जो आहे तो कॉन्ट्रॅक्टर समजा, तर त्या केसमध्ये आपण काय करतोय की सिम्पली इथे एम्प्लॉई मध्ये जाऊन तो जो एम्प्लॉय आहे तो इथे ॲज अ कॉन्ट्रॅक्टर म्हणून ऍड करणार आहे. आणि सेम वेने आपण जसं लॉजिक आपण ऍड केलेलं आहे फुल टाइम आणि पार्ट टाइम साठी, सेम लॉजिक आपण इथे इफ कंडिशन ऍड करणार आहे आणि इथे आपण कॉन्ट्रॅक्टर यूज करतोय. तर हे जे लॉजिक आहे हे आपण डायरेक्टली अशा प्रकारे आपण अप्लाय करू शकतो जेव्हा एखादा न्यू एम्प्लॉई किंवा न्यू एम्प्लॉई टाईप ऍड करतोय. तर या केसमध्ये सध्या काय होते, जेव्हा
एखादा नवीन टाइप येतोय किंवा नवीन एम्प्लॉई ॲड होतोय टाइप वगैरे, तर त्या केसमध्ये प्रत्येक टाइम हा जो क्लास आहे तो मॉडिफाय होतोय. म्हणजे हा जो डायरेक्टली क्लास आहे तो नवीन टाइप आल्यानंतर तो आहे तो आपण ह्याचं जे लॉजिक आहे चेंज करतोय. मॉडिफिकेशन म्हणजे ह्या क्लासमध्ये ॲड करतोय. आणि समजा जर चुकून एखाद्या पहिलं जो ऑलरेडी इम्प्लिमेंटेड लॉजिक आहे ते ऑलरेडी टेस्टेड आहे आणि त्या लॉजिकमध्ये जर काही इश्यू वगैरे झाला तर त्या केसमध्ये जी बिझनेस रिक्वायरमेंट आहे ती फेल होऊ शकते. त्यामुळे हे अशा प्रकारे जे लॉजिक आहे इथे ॲड केल्यामुळे येथे जो आहे तो ओपन क्लोज्ड प्रिन्सिपल जो आहे तो जो आहे इथे व्हायलेट होतो. त्यामुळे हा जो क्लास आहे तो ओपन फॉर एक्सटेन्शन आणि क्लोज्ड फॉर मॉडिफिकेशन या केसमध्ये सध्या बसत नाहीये. तर ह्याला जर आपण अप्लाय करायचं असेल तर त्या या केसमध्ये इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझम या दोन कॉन्सेप्ट यूज करून आपण तो क्लास जो आहे तो ओपन फॉर एक्सटेन्शन आणि क्लोज फॉर मॉडिफिकेशन बनवू शकतो. तर हीच गोष्ट आपण कशी अचीव करू शकतो की ओपन क्लोज प्रिन्सिपल म्हणजे जे ओपन फॉर एक्सटेन्शन आणि क्लोज फॉर मॉडिफिकेशन. तर सिम्पली एक क्लास बनवतोय आपण इथे जो चाइल्ड क्लास आहे एम्प्लॉई एफ-टी आणि या क्लासमध्ये हा जो क्लास आहे तो इनहेरिट झालाय मेन जो याचा पेरेंट क्लास आहे त्यापासून. आणि ही जी कॅल्क्युलेट पे नावाची मेथड आहे ही डायरेक्टली आपण इथे कॉपी करतोय आणि ह्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ह्या एम्प्लॉई एफ-टी-एचं हे डायरेक्टली आपण इथे काय करतोय रिटर्न एम्प्लॉई टोटल अवर्स इंटू 10 हे डायरेक्टली आपण इथे ॲड करतोय. आणि सेम वे जर पार्ट टाइम एम्प्लॉईचं बघितलं तर इथे पार्ट टाइम एम्प्लॉईसाठी आपण दुसरा क्लास करू शकतोय आणि तो सेम क्लास आपण एम्प्लॉई फायनान्शियलपासून इनहेरिट केला आहे. आणि या केसमध्ये इनहेरिट करण्यासाठी इथे आपण व्हर्च्युअल कीवर्ड वापरणार आहे. व्हर्च्युअल म्हणजे ही जी मेथड आहे ती इनहेरिट होणार आहे म्हणजे याचं जे लॉजिक आहे ते चेंज होऊ शकतं. त्यामुळे ही जी मेथड आहे आपण व्हर्च्युअल बनवतोय आणि डायरेक्टली जिथे जिथे हा यूज झाला आहे तिथे आपण ओव्हरराईड कीवर्ड यूज करतो. ओके. तर या केसमध्ये सिम्पली व्हर्च्युअल आणि ओव्हरराईड कीवर्ड ॲड केल्यामुळे त्याचं जे इम्प्लिमेंटेशन आहे ते पेरेंट क्लासचं चाइल्डमध्ये आपण रिइम्प्लिमेंट करू शकतोय. आणि सेम वे ह्या ज्या मेथड्स म्हणजे ई-पी-एल्स कंडिशन आपण ज्या ॲड केल्यात त्या आपण इथून सिम्पली रिमूव्ह करणार आहे. म्हणजे आता हा जो क्लास आहे जो कॅल्क्युलेट पे होता यामध्ये आपण येऊन मॉडिफिकेशन करणारच नाही. जर समजा एखाद्या फ्युचरमध्ये नवीन एखादा जर एम्प्लॉई टाइप आला म्हणजे त्या केसमध्ये डायरेक्टली आपण इन्स्टेड ऑफ मॉडिफाईंग दिस क्लास आपण जो आहे तो नवीन क्लास क्रिएट करतोय डायरेक्टली. जसा आता एम्प्लॉई एफ-टी आणि एम्प्लॉई पी-टी म्हणजे हे जो क्लास आहे फुल टाइम आणि पार्ट टाइमसाठी बनवलाय. सेम केस आपण तो जो आहे कॉन्ट्रॅक्टरसाठी बनवू शकतोय. आता इथे जर समजा एम्प्लॉई फायनान्शियल आहे आणि इथे डायरेक्टली हा कॉन्ट्रॅक्टरसाठी आपण बनवू शकतोय हा क्लास. हा कॉन्ट्रॅक्टरसाठी बनवू शकते आणि कॉन्ट्रॅक्टरचं जे लॉजिक आहे ते डायरेक्टली आपण इथं सिम्पली रिटर्न 100 केलं तर हे जे आहे हे कॉन्ट्रॅक्टरचा क्लास झाला. आता या केसमध्ये सिम्पली ही जी कॅल्क्युलेट पे मेथड आहे ती ओपन फॉर एक्सटेन्शन आहे. म्हणजे ही जी आहे इथून आपण याची जी फंक्शनॅलिटी आहे या मेथडची ती आपण एक्सटेंड करू शकतोय. पण क्लोज्ड फॉर मॉडिफिकेशन म्हणजे इथे आता सध्या आपण कोणतंच मॉडिफिकेशन करू शकत नाही. जे मॉडिफिकेशन आहे किंवा तुमची जर नवीन रिक्वायरमेंट आली तर त्या केसमध्ये सिम्पली आपण नवीन क्लास ॲड करतोय आणि ते त्यामध्ये आपण ओव्हरकम करतोय. तर या केसचा यूज करून आपण जे आहे ओपन क्लोज प्रिन्सिपल अचीव करू शकतोय. आता सेम केसने जर आपण इथं जसं प्रोग्राममध्ये ते इन्व्होक केलं होतं तर त्या केसमध्ये जर हे हँडल करायचं असेल तर इथं पण पॉलिमॉर्फिझम यूज करू शकतोय. तर ह्या क्लासचं जर स्ट्रक्चर जर बघायला झालं तर हा जो आहे मेन जो क्लास आहे एम्प्लॉई फायनान्शियल आहे आणि नंतर त्याच्यानंतर एम्प्लॉई एफ-टी, एम्प्लॉई पी-टी आणि एम्प्लॉई कॉन्ट्रॅक्टर हे जे आहेत ते त्याचे चाइल्ड क्लासेस आहेत. तर जो पेरेंट क्लासचा आपण रेफरन्स तयार करतोय आणि डायरेक्टली जे चाइल्ड क्लासचे ऑब्जेक्ट आहेत ते डायरेक्टली आपण त्याला पास करू शकतोय म्हणजे आणि त्यानंतर इन्व्होक होऊ शकतोय. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल बघायचं झालं आता सध्या इथे एम्प्लॉई एफ-टी आणि पी-टी आहे. सध्या एम्प्लॉई फायनान्शियल हा बेस क्लास आहे. पण इथे जर डायरेक्टली तुम्ही एम्प्लॉई फायनान्शियलच्या ऐवजी डायरेक्टली तुम्ही एम्प्लॉई एफ-टी ओके म्हणजे इथे मी मेथड्स पब्लिक बनवले नाहीत त्यामुळे ते तिकडं अवेलेबल होत नाहीये. मी ते पब्लिक ॲड करतोय. ओके. आणि इथं जर आता तुम्ही गेला तर डायरेक्टली तुम्ही क्लास जो आहे डायरेक्टली ॲक्सेस करू शकता. आणि हा जो एम्प्लॉई एफ-टी क्लास आहे सेम इथे आता एम्प्लॉई एफ-टी आपण फुल टाईम एम्प्लॉईसाठी जो ऑब्जेक्ट आहे तो डायरेक्टली पास केला आहे आणि जेव्हा ही डायरेक्टली कॅल्क्युलेट पे मेथड आता कॉल होईल तर त्या केसमध्ये जे पहिला आपल्याला आउटपुट भेटलं होतं 100 या केसमध्ये सुद्धा ते सेम आउटपुट भेटेल. आता जर तुम्ही बघितलं तर सेम आउटपुट आलेलं आहे आणि सेम वे जर कॉन्ट्रॅक्टरचं जर तुम्हाला चेक करायचं असेल तर सेम वे आपण असा ऑब्जेक्ट जो आहे तो तयार करू शकतो या केसमध्ये आणि पी-टी-एच्या ऐवजी इथे आपण कॉन्ट्रॅक्टर ॲड करतोय आणि सेम वे इथे कॉन्ट्रॅक्टरचा जो
क्लास आहे डायरेक्टली आपण इथे पास करू शकतोय कॉन्ट्रॅक्टर. आणि हे जे कॉन्ट्रॅक्टरचं लॉजिक आहे हे डायरेक्टली आपण इथे पास केले. तर या केसमध्ये डायरेक्टली ते कॉन्ट्रॅक्टर मित्र आहे रिटर्न करते 100, त्यामुळे डायरेक्टली तुम्हाला 100 इथे दिसते. तर अशा प्रकारे तुम्ही पूर्ण एम्प्लॉई क्लास आणि एम्प्लॉई फायनान्शियल जे क्लास आहे त्याचं जे कॅल्क्युलेट पे नावाची जी मेथड आहे ती तुम्ही ओपन फॉर एक्सटेन्शन आणि क्लोज फॉर मॉडिफिकेशन हे असं इनहेरिटन्स आणि पॉलिमॉर्फिझमचा यूज करून तुम्ही करू शकता. आणि त्यामुळे कोणत्याही ॲप्लिकेशनमध्ये इथे डिपेंडन्सी वगैरे राहत नाही. तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते लूजली कपल्ड होते. आणि हाच तो सिंपल ओपन क्लोज प्रिन्सिपल आहे जो सॉलिड प्रिन्सिपलमधला दुसरा इम्पॉर्टंट जो पार्ट आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही जो आहे रे ओपन क्लोज प्रिन्सिपल जो आहे कम्प्लिटली अचीव करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.